हाय, हॅलो, नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ खरंच खूप स्पेशल असणार आहे. आज आपण एक्सप्लोर करणार आहे असं ठिकाण की जिथले सनसेट बघताना खरंच असं वाटतं की टाइम थांबलाय आपल्यासाठी. कोझी स्टे, हॅपनिंग नाईट लाईफ आणि बीच वाइब्स इतकं रोमॅन्टिक वातावरण आहे इथलं. अजिबात तुम्ही हा पॉइंट मिस करू नका. असं वाटतं प्रत्येक ठिकाणचे बीच सेम असतात. मी पण वर्कलाच्या बीच बद्दल खूप सारं काही ऐकलं होतं केरळ ट्रिप प्लॅन करायच्या आधी. पण जेव्हा हे एक्सपिरियन्स केलं ना, तर तेव्हा ऐकलं होतं त्याच्यापेक्षा खूप छान एक्सपिरियन्स आलाय. सो तुमच्या केरळ ट्रिपमध्ये हा पॉइंट अजिबात मिस करू नका आणि चला सोबत वर्कला एक्सप्लोर करूया. ठेकेडीनंतर आता आम्ही निघालो होतो वर्कलाला. खरं तर प्लॅनमध्ये होतं, की आम्हाला अलेपीला जायचं होतं, जिकडं हाऊस बोट वगैरे असते त्या ठिकाणी. आम्ही तिथं गेलो देखील, पण आम्हाला इतका वाईट एक्सपिरियन्स आला तिकडं. ज्या बोट्स अवेलेबल होत्या त्या खूपच घाण आणि अनहायजेनिक होत्या. सो आम्ही तो प्लॅन स्किप केला आणि डायरेक्ट वर्कला गाठलं. आणि उगाचच केरळला गॉड्स ओन कंट्री म्हणत नाही, तर इथं बघा किती स्वच्छंदीपणे ऐन रस्त्यावरती हे मोर बागडतायत. सो या मोरे साहेबांना हाय हॅलो केलं आणि आम्ही पोहोचलो होतो वर्कलामध्ये. आता आमचा प्लॅन अचानक होता, त्यामुळे हॉटेलचे बुकिंग वगैरे आम्ही काही केले नव्हते, पण तोच आमचा प्लस पॉइंट ठरला. कारण इकडं इतके खूप भारी भारी होमस्टेचे ऑप्शन्स आहेत, की तुम्हाला कुठला बुक करू आणि कुठला नाही असं होणार आहे. इतके छान छान ऑप्शन्स इथं आहेत. एक दोन होमस्टे पाहिल्यानंतर आम्ही हे वालं चूज केलं आमच्यासाठी, जे खरंच खूप सुंदर होतं. आसपासचा एरिया पण एवढा छान होता आणि एकदम वेल मेंटेन्ड होता. सो जर तुम्ही पण वर्कलाला यायचा प्लॅन करताय, तर तुम्ही पण शक्यतो हॉटेल पहिल्यांदाच बुक करू नका. इकडे तुम्हाला खूप छान छान आणि एकदम बेस्ट ऑप्शन्स आणि कमी रेट मध्ये अवेलेबल आहे. आणि इकडच्या होमस्टेची सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे हे सगळे होमस्टेज आपल्या बीच पासून एकदम वॉकिंग डिस्टन्स वरती आहेत. आम्ही बुक केलेल्या होमस्टेचं नाव होतं पचम्मा होमस्टेज आणि याचा एंट्रन्सच तुम्ही बघू शकताय. काय सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि नुसतंच क्रिसमस वगैरे होऊन गेलेलं होतं, त्यामुळे छान लाइटिंग्स वगैरे देखील इकडे होत्या. आणि वेलकम करायला इतका गोड मेंबर यांनी इथं ठेवलाय ना, तुम्ही पण बघू शकताय काय सुंदर वेलकम झालंय आमचं ते. होमस्टेज बऱ्याच ठिकाणी असतात, पण एवढे छान मेंटेन केलेले होमस्टेज खरंच खूप क्वचित दिसतात असं मला वाटतं. ठेकेडी पासून वर्कलाचा प्रवास ऑलमोस्ट 4 ते 5 तासांचा होता, पण इकडं आल्यानंतर खरंच एकदम रिलॅक्स वाटायला लागलं. जेव्हा आम्ही ही केरळ ट्रिप प्लॅन करत होतो ना, तेव्हाच मला खूप साऱ्या जणांनी वर्कलाबद्दल खूप काही काही सांगितलं होतं. वर्कलाचे बीचेस, वर्कलाचे कॅफेज आणि वर्कलाची नाईट लाईफ एकदम बेस्ट आहे असे रिव्ह्यूज मी बाकी खूप जणांकडून ऐकले होते आणि मी पण खूप एक्सायटेड होते या सगळ्यासाठी. आणि एवढी सगळी एक्साइटमेंट फुलफिल करायची म्हणजे एक चांगला कोझी स्टे असणं खरंच खूप इम्पॉर्टंट असतं आणि आम्हाला तो लकीली मिळाला होता. सो वी आर ब्लेस्ड. वी आर हेडिंग टुवर्ड्स आवर रूम्स. या आधीच्या कोणत्याच व्हिडिओजमध्ये, ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला रूम टूर दिलेली नव्हती, पण आजची जी आमची रूम होती ती खरंच छान होती. सो वाटलं तुमच्यासोबत रूम टूर देखील शेअर करावी. सो असा काहीसा त्याचा एंट्रन्स होता आमच्या रूमचा. आपल्या आजकालच्या भाषेनुसार एकदम एस्थेटिक आणि पिंटरेस्टी रूम होती ही. आणि हे समोरचं जे पेंटिंग आहे ना, ते तर इतकं सुंदर होतं ना. ओरिजिनल रेती, शंख, शिंपले यांचा यूज करून ते बनवलं होतं. आणि इथं असणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी एकदम एस्थेटिक होत्या. सो असा काहीसा फुल लुक आहे रूमचा. एक छोटंसं ड्रेसिंग टेबल, एक छान असं टेबल आणि छोटं-मोठं स्टोरेजसाठी हे असे काहीसे त्यांनी अरेंजमेंट केली होती, जी की मला खरंच खूप क्यूट वाटली. त्याच्यानंतर होतं आणि त्याच्यानंतर इकडं होतं हे वॉशरूम, जे की छोटंच होतं, पण एकदम क्लीन आणि एकदम मिनिमल असं होतं. सो ऑलरेडी आमचा 4-5 तासांचा प्रवास झाला होता. सो मस्त थोडा वेळ रेस्ट घेतली आणि मग तोपर्यंत वेळ झाली होती कॉफीची. सो इकडं बाहेर कॉफीसाठी पण टेबल चेअर होती. सो आम्ही पण तिकडं कॉफी वगैरे ऑर्डर केली आणि छान अशा व्ह्यू सोबत आमची कॉफी एन्जॉय केली. पूर्ण केरळ ट्रिपमध्ये एक गोष्ट माझ्या अगदी लक्षात आली, की इकडं खरंच एकदम बेस्ट कॉफी मिळते. तरी इकडं चहा जास्त प्रमाणात पिकत असेल तरी देखील. आणि ॲज अ चहा लव्हर मी ही कॉम्प्लिमेंट देणं म्हणजे खरंच खूप छान गोष्ट आहे. अख्ख्या या ट्रिपमध्ये मी 1 ते 2 वेळाच फक्त चहा घेतलाय. बाकी मी इकडची खरंच कॉफी एन्जॉय केली आहे. त्यानंतर मस्त असे आम्ही रेडी झालो आणि निघालो होतो वर्कलाची नाईट लाईफ एक्सप्लोर करायला. आणि तुम्ही इकडचा नाईट व्ह्यू देखील बघू शकताय. केवढ्या छान लाईट्स वगैरे इकडे लागल्यात. आत्तापासूनच एकदम भारी वाटायला लागलं होतं.
त्यानंतर आम्ही अगदी 10 मिनिटातच इकडं पोहोचलो होतो. जसं आम्ही वर्कलाच्या या मार्केटमध्ये एंट्री केली, तसं इतके रंगीबेरंगी आणि इतके वेगळ्या गोष्टी इकडं होत्या ना. सो स्पेशली लेडीज, जर तुम्ही वर्कलाला येताय तर तुमच्यासाठी इकडं खरंच तुम्हाला शॉपिंगसाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत. आणि एक गोष्ट मी नोटीस केली, की इकडं सगळ्यात जास्त जर शॉपिंगसाठी काही असेल तर हँडीक्राफ्टच्या वस्तू इकडं खूप छान आहेत, वेगळ्या आहेत. आपण युजुअली बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी बघतो, पण इकडचं कलेक्शन खरंच खूप छान आहे. वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी, वेगवेगळे प्रकारचे ड्रेसेस, हँडीक्राफ्ट्स आणि लिटरली एकदम टेम्पटेशन ओव्हरलोड झाल्याची फीलिंग येत होती. प्रत्येक शॉप जरी दिसायला सेम असेल ना, तरी प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी युनिक गोष्ट तुम्हाला मिळणारच. आणि इथं बघा, वेगळ्या प्रकारचे इथं हत्तीचे स्टॅच्यू होते. प्रत्येकाचा शेप वेगळा होता, कलर वेगळा होता आणि प्रत्येकाची काहीतरी एक युनिक गोष्ट इथं होती. जसं पुढं जात होतो ना, तसं असल्या हॅपनिंग वाइब्स येत होत्या ना, एवढं छान वाटत होतं. असं वातावरण आपण युजुअली कधी एक्सपिरियन्स करत नाही. आता आपल्या इकडं पण शॉपिंगसाठी अशी खूप सारे ठिकाणं असतात, पण त्याच्याबरोबर ज्या वाइब्स असतात ना, त्या महत्त्वाच्या असतात. नुसती गर्दी काय कामाची. शॉपिंग बरोबरच कॅफेसाठी पण इकडं इतके भरपूर ऑप्शन्स आहेत ना, आम्हाला कुठल्या कॅफेत शिरावंसं झालं होतं. शेवटी आम्ही एक फायनल केला आणि तिथं आमच्यासाठी छान अशी जागा शोधली, जिथून आपल्याला बीचचा व्ह्यू पण दिसेल. खरंच इकडं कॅफे पण इतके छान आणि इतके हॅपनिंग आहेत. पूर्ण लाईव्ह म्युझिक इकडं चाललेलं असतं आणि फूड क्वालिटी पण खरंच खूप छान आहे. इथं आमचं चाललं होतं, की काय ऑर्डर करायचं. रोज तेच साउथ इंडियन इडली, डोसा खाऊन आम्हाला खरंच कंटाळा आला होता. सो म्हटलं आज काहीतरी वेगळं ट्राय करूया. ऑर्डर काय करायची हे डिसाईड करतच होतो, तोपर्यंत हा समोरचा व्ह्यू दिसला. इतक्या शांत लाटा आणि हा शांत समुद्र. खरंच रात्रीचं वर्कला म्हणजे एकदम मॅजिक आहे. लाईट्स, म्युझिक, सी ब्रीज आणि एकदम हॅपनिंग अशा वाइब्स. आणि ह्याच वाइब्स एन्जॉय करत होतो तोपर्यंत आमचा डिनर आला. आम्ही आज ऑर्डर केला होता व्हाईट सॉस पास्ता आणि नूडल्स, जे की आमच्या दोघांचे एकदम फेवरेट आहेत. व्ह्यू बघताय, वर्कलाचे कॅफेज ना खरंच हेवन आहेत. समोर दिसणारा हा एवढा सुंदर व्ह्यू, सॉफ्ट म्युझिक आणि डिनर, काय सुंदर कॉम्बिनेशन आहे. एकदम परफेक्ट नाईटचं कॉम्बिनेशन असल्यासारखं फील येत होतं. त्या समुद्राच्या वेव्हजचा आवाज, एकदम थंड अशी हवा आणि ब्युटिफुल लाईट्स. लाईफमधले खरंच असे मोमेंट्स ना खूप स्पेशल असतात आणि त्यापैकीच हा माझा स्पेशल मोमेंट होता. सो छान डिनर एन्जॉय करून जाता थोडीफार शॉपिंग आता तर मॅन्डेटरी आहे. एवढे सारे ऑप्शन्स आहेत आणि मी शॉपिंग करणार नाही असं तर होणारच नाही. सो थोडीफार शॉपिंग केली आणि आम्ही रूमवरती आलो. खरंच वर्कलाची नाईट लाईफ म्हणजे नुसती हाईप नाहीये, खरंच ती वर्थी आहे. सो नेक्स्ट मॉर्निंग पहिलं काम माझं काय होतं, तर रेडी झाल्यानंतर हे महाशय असे आडवे झोपले होते रस्त्यात, तर त्यांचे थोडीफार लाड केले आणि आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशनला पोहोचलो होतो, जे की होतं ब्लॅक सँड बीच. आणि हा बीच लिटरली आमच्या होमस्टे पासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती होता. इकडचे बीचेस ना खरंच खूप क्लीन आहेत. इथल्या समुद्राच्या रंगावरूनच तुम्ही गेस करू शकता इथलं पाणी किती क्लीन आहे ते. बीच क्लीन असेल ना तर समुद्राचा रंग पण इतका छान दिसायला लागतो आणि आपल्याला पण एन्जॉय करायला थोडं छान वाटतं. आता मला जर कोणी विचारलं, की "तू बीच पर्सन आहे का माउंटेन पर्सन आहे?" तर 100% मी सांगेल, की मी बीच पर्सन आहे. मला खरंच बीचवरती एन्जॉय करायला खूप आवडतं. बीच पाहिलं, की माझ्यातलं लहान मूल अगदी उड्या मारायला लागतं. मला कधी एकदा पाण्यात जाईन असं होतं आणि याच्या उलट आमचे आहो, त्यांना अजिबात पाण्यात यायला आवडत नाही. सो मी एकटीच अशी पाण्यात गेले, मस्त एन्जॉय केलं आणि आता बीचवरती आलोय, तर मग मॅन्डेटरी फोटोज आणि व्हिडिओज तर झाले पाहिजेत. सो आहोंना रिक्वेस्ट केली, चला म्हटलं थोडंफार एन्जॉय करूया. सो सकाळी आम्ही देखील थोडंसं व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी दोन्हीही घेतलं. खरंच हा बीच एकदम सिनेटिक आणि एकदम शांत आहे. अजिबात जास्त क्राउड वगैरे नव्हता, त्यामुळे खूप छान एन्जॉय केलं इकडं.
ब्लॅक सँड बीच नंतर नेक्स्ट आमचं डेस्टिनेशन होतं ते होतं कपिल बीच. आता या बीच वरती पोहोचेपर्यंत आम्हाला ऑलमोस्ट दुपार झाली होती. या बीचची खासियत म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला हा समुद्र, हा बीच होता आणि अपोजिट साइडला बॅकवॉटर होतं आणि मध्ये छान असा रोड. या बीचवरती आम्ही जास्त काही एन्जॉय वगैरे केलं नाही. खाली गेलो नाही. त्यानंतर लंच वगैरे केला आणि मग पुन्हा रूमवरती आलो आणि छान नॅप घेतली. कारण आम्हाला परत संध्याकाळी जायचं होतं आणखी एका बीचवरती, जो की इथला सनसेटसाठीचा स्पेशल आहे. सो रेस्ट वगैरे केल्यानंतर छान रेडी झालो आणि निघालो वर्कलाचं मेन अट्रॅक्शन असणाऱ्या सनसेट बीचकडं, म्हणजे वर्कलाचा जो मेन बीच आहे त्या बीचवरती. आणि इकडं आता तुम्ही बघू शकताय, रात्री एवढं दिसत नव्हतं, पण आता तुम्ही या बीचवरती जायच्या रोडवरती बघू शकताय, सगळे ऑल ओव्हर रोडवरती तुम्हाला होमस्टेज दिसतील. सो जर तुम्ही प्लॅन करताय तर तुम्ही हॉटेल आधीच बुक करू नका. इकडे तुम्हाला खूप छान-छान ऑप्शन्स दिसतील आणि इकडे तुम्ही छानपैकी तुमचा स्टे बुक करू शकताय. रात्री देखील आपण याच रोडवरून आलो होतो, पण रात्री आणि आता यामध्ये किती फरक आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. सो आम्ही पोहोचलो होतो आजच्या लोकेशनवरती, जो की होता वर्कला बीच. एकदम प्रॉपर सनसेटच्या टाईमला आम्ही इथं पोहोचलो होतो. काय सुंदर वातावरण होतं. हा सुंदर व्ह्यू ना नुसता बघत बसावा असं वाटत होतं. आम्ही फक्त मोमेंट एन्जॉय करत होतो. कसलाच रश नाही, कोणतं स्ट्रेस नाही, कसलं टेन्शन नाही. फक्त आणि फक्त शांतता आणि पीस. प्रत्येक सनसेट हा सुंदर असतोच, पण तो जेव्हा बीचवरती बघायला मिळतो ना, तेव्हा त्याला खरंच 4 चांद लागतात असं मला वाटतं. हे मोमेंट एन्जॉय करताना थोड्या वेळासाठी का होईना सगळं विसरायला होतं. स्वतःची स्वतःला नव्याने ओळख झाल्यासारखं वाटतं, बरोबर की नाही? आपल्या रोजच्या डेली रुटीनमध्ये फक्त एकमेकांसाठी असा वेळ खरंच खूप कमी काढला जातो. पण इकडं आल्यानंतर आम्ही अगदी क्वालिटी टाईम एन्जॉय केला. नेहमी तुझं, माझं म्हणणारे आम्ही दोघं आत्ता फक्त आमचा टाईम एन्जॉय करत होतो. आणि मग तो सनसेट, स्काय कलर्स, सी वेव्हज आणि पीसफुल सायलन्स लिटरली गूजबम्प मोमेंट होता. वर्कलाबद्दल जेवढं ऐकलं होतं ना, त्याच्यापेक्षा खरंच खूप जास्त एक्सपिरियन्स आम्ही केलं. खरंच भाई दिल जीत लिया वर्कलाने तो. उगाच या बीचला इंडियाज बेस्ट बीच म्हणत नाहीत, हे आज लक्षात आलं. सो जर तुम्ही पण तुमची केरळ ट्रिप प्लॅन करताय तर वर्कला अजिबात स्किप करू नका. इकडं आल्यानंतर तुम्ही स्वतःच्या आणि एकमेकांच्या पुन्हा प्रेमात पडणार याची गॅरंटी नक्की. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे कोणी फ्रेंड्स, फॅमिली जर केरळ ट्रिप प्लॅन करतात तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.